नमस्कार. आज आपण पदार्थांच्या आत दडलेल्या जगात डोकावणार आहोत. खरं तर ही एक जबरदस्त गुप्तहेर कथा आहे, जिथे प्रत्येक रेणू एक गूढ आहे आणि रसायनशास्त्रज्ञ आहेत त्याचे गुप्तहेर. जरा विचार करा, या तिन्ही गोष्टी किती वेगवेगळ्या वाटतात नाही का? पण त्यांच्यात एक असा महत्त्वाचा धागा आहे जो आपल्या सगळ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी जोडलेला आहे. आणि तोच धागा म्हणजे रासायनिक तपास. या तिन्ही गोष्टी तेव्हाच कामाच्या आणि सुरक्षित ठरतात जेव्हा आपल्याला अगदी ठामपणे माहीत असतं की त्यांच्या आत नक्की काय आहे आणि तेही किती अचूक प्रमाणात. चला तर मग या गुप्तहेर शास्त्राची औपचारिक ओळख करून घेऊया. याला म्हणतात ॲनालिटिकल केमिस्ट्री, म्हणजेच विश्लेषणात्मक रसायनशास्त्र. हे असं विज्ञान आहे जे कोणत्याही पदार्थाची खरी ओळख समोर आणतं. म्हणजे बघा, या शास्त्राची दोन मुख्य कामं आहेत. पहिलं म्हणजे आत काय आहे हे शोधून काढणं, आणि दुसरं म्हणजे ते किती आहे हे अचूकपणे मोजणं. अगदी एखाद्या डिटेक्टिव्हच्या तपासासारखंच आहे. कोणत्याही तपासाची पहिली पायरी काय असते? तर संशयितांना ओळखणं. रसायनशास्त्रातही आपण पदार्थातील घटक ओळखूनच सुरुवात करतो, म्हणजे नक्की कोण सामील आहे हे आधी शोधून काढतो. यालाच गुणात्मक विश्लेषण असं म्हणतात. इथे आपण फक्त पदार्थात कोणकोणते घटक आहेत याची एक यादी तयार करतो. म्हणजे समजा पाण्यात काहीतरी मिसळलं आहे, तर ते मीठ आहे की साखर, याचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये मिळतं. एकदा का घटक ओळखले की मग खरा तपास सुरू होतो. तो म्हणजे प्रत्येक घटकाचं अचूक प्रमाण मोजण्याचा. हा तपासाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण खरी माहिती इथेच दडलेली असते. याला आपण परिमाणात्मक विश्लेषण म्हणतो. इथे आपल्याला कळतं की जर पाण्यात मीठ आहे तर ते नक्की किती टक्के आहे, 5%, 10% की 20%. औषधांमध्ये किंवा अन्नामध्ये तर हे प्रमाण जीवनमरणाचा प्रश्न ठरू शकतो. इथे या दोन्हीतला फरक अगदी स्पष्ट होतोय. गुणात्मक विश्लेषण काय आहे हे सांगतं, तर परिमाणात्मक विश्लेषण किती आहे हे सांगतं. म्हणजे बघा, गुणात्मक विश्लेषण संशयिताचं ओळखपत्र देतं, तर परिमाणात्मक विश्लेषण त्या गुन्ह्यात त्याचा सहभाग नक्की किती होता हे सांगतं. आता बघा, प्रत्येक गुप्तहेराला तपासासाठी काही खास साधनांची गरज असते, बरोबर? आपल्या या रासायनिक गुप्तहेराकडे सुद्धा आकडेवारी आणि मोजमापं अचूकपणे नोंदवण्यासाठी काही खास साधनं आहेत. कधी विचार केलाय की पाण्याच्या एका थेंबात किती रेणू असतील? हा आकडा इतका प्रचंड मोठा आहे की तो पूर्ण लिहिणं जवळजवळ अशक्यच आहे. आणि इथेच वैज्ञानिक संकेतन किंवा सायंटिफिक नोटेशन आपल्या मदतीला येतं. ते अशा अवाढव्य संख्यांना सोप्या आणि अचूक स्वरूपात मांडायला मदत करतं, ज्यामुळे चुका टाळता येतात. आता सिग्निफिकंट फिगर्स किंवा महत्त्वपूर्ण अंक हे म्हणजे काय, तर आपल्या मोजमापावर आपण किती विश्वास ठेवू शकतो याचा एक पुरावाच आहे. समजा आपण साध्या पट्टीने एक पेन्सिल मोजली तर आपण म्हणू की ती 7.5 सेंटीमीटर आहे. पण खरं तर तो जो 0.5 आहे ना, तो थोडासा अंदाजे असतो. हेच महत्त्वपूर्ण अंक आपल्याला सांगतात की आपलं मोजमाप किती अचूक आहे आणि त्यातला अंदाजे भाग कोणता आहे. तर आता वेळ आली आहे सगळे सुगावे एकत्र करून अंतिम रहस्य उलगडण्याची. चला पाहूया हे रासायनिक गुप्तहेर पदार्थाची खरी ओळख कशी पटवतात. जणू काही ते एक रासायनिक कोडच सोडवत आहेत. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जाते. आधी प्रत्येक घटकाची टक्केवारी काढली जाते. मग त्यावरून त्यांचं सर्वात सोपं प्रमाण असलेलं मोलानुपाती सूत्र शोधलं जातं आणि शेवटी त्या पदार्थाचं खरं रेणूसूत्र मिळतं, जी त्याची अंतिम ओळख असते. आणि हेच तर या विश्लेषणाचं यश आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त काही आकडे आणि मूलद्रव्यांची नावं होती, ज्यांना एकत्र करून आपण त्या पदार्थाची एक विशिष्ट आणि अचूक रासायनिक ओळख तयार केली. तर मग या सगळ्या गुप्तहेर कथेचा शेवट काय? हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण याचं उत्तर आपल्या रोजच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीशी जोडलेलं आहे. आपण घेतो त्या औषधांपासून ते आपण खातो त्या अन्नापर्यंत प्रत्येक गोष्टीत विश्लेषणात्मक रसायनशास्त्र आपल्याला सुरक्षित ठेवतं. ते आपली हवा आणि पाणी शुद्ध आहे की नाही हे तपासतं. इतकंच नाही तर गुन्हेगारांना पकडण्यासाठी पुरावे गोळा करतं. आपण ज्या गोष्टी वापरतो त्या 100% शुद्ध, सुरक्षित आणि लेबलवर सांगितल्याप्रमाणेच आहेत याची खात्री आपल्याला याच शास्त्रातून मिळते. यावर आपला पूर्ण विश्वास असतो. आता जरा विचार करा, आपल्या आजूबाजूला अशी कोणती गोष्ट आहे जिच्या आत काय दडलंय हे जाणून घ्यायची इच्छा आहे? कारण आता आपल्याकडे ही एका रासायनिक गुप्तहेराची नजर आहे जी वस्तूंच्या पलीकडे पाहू शकते.